वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आज आहे रविवार, यांना सुट्टी आहे। पौष महिना असल्यामुळे आज आहे रविवार, तर पूजाची पूजा आणि हा व्हिडिओ आहे कालचा आणि काल होता पौष महिन्यातील दुसरा रविवार। तर पौष महिन्यातील आपण काही नाही केलं तरी सूर्यदेवाची एक छोटीशी पूजा करायची आणि अगदी साध्या पद्धतीने तरी पण चालतं, परंतु ही पूजा केल्याशिवाय राहायचं नाही। तर काही नाही, छोटा पाट घ्यायचा, त्यावर सूर्यदेवाची रांगोळीने छान प्रतिमा काढून घ्यायची आणि गोपद्य काढायचे, लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि छोटे छोटे 2 झाडं काढायची आणि त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची। शेंगाची भाजी आणि खिचडीचा नैवेद्य ठेवायचा, पाणी ठेवायचं, दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा। जर खिचडी आणि शेंगाच्या भाजीचा नैवेद्य जर नाही ठेवला तर नाही, दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल। आणि या पद्धतीने मी सगळी पूजा करून घेतली होती आणि रविवार होता आणि यांना पण सुट्टी होती। आता यांना रविवारी सुट्टी राहते, पहिले बुधवारी राहायची तर आता रविवारी राहते। तर त्यामुळे मग मी माझे सगळे कामं आवरले, छान सूर्यदेवाची पूजा करून घेतली। पहिले सूर्यदेवाला जल अर्पण करून घेतलं आणि त्यानंतर मग पूजाची पूजा करून घेतली। तर पूजा केल्यानंतर मग आता शेंगा नव्हत्याच माझ्याकडे, तर दारावर शेंगा विकायसाठी आल्या होत्या, त्या घेतल्या अर्धा किलो आणि त्या आता मला स्वच्छ करायची होती। आणि या पद्धतीने छान सगळी पूजा मांडून घेतली होती मी। आता यामध्ये आरसा, कंगवा, तेल हे सगळं काही ठेवायचं असतं, परंतु मी काहीही ठेवलं नव्हतं, फक्त शेंगा ठेवल्या 5 आणि बोरं, गाजर, ऊस हे सगळं काही ठेवायचं असतं। परंतु मार्केटमध्ये फक्त गाजर आले आहे, बोरं आणि ऊसाच्या कांड्या काही दिसल्या नाही मला अजून कुठे। तर असो, जे आपल्याकडे आहे साहित्य तेच ठेवायचं आणि पूजा करून घ्यायची, परंतु पूजा करायची। आता आम्ही लहान होतो तेव्हा ना त्या काकूनं छान पूजा मांडायच्या आणि दर रविवारी 5 बाया बोलवायच्या घरी आणि हळदी कुंकू करायच्या। तर आता काही आपल्याला तेवढा वेळही नसतो आणि 5 बायांना बोलवणं काही होतही नाही, परंतु आपली छोटीशी पूजा मांडायची आणि दिवस बुडायच्या आधी ही पूजा उचलून घ्यायची। दिवस बुडेपर्यंत ही पूजा ठेवायची नाही, अगदी साध्या पद्धतीने करायची। कोणी उपास करतं, परंतु मी उपास वगैरे काही करत नाही, फक्त पूजा मांडून घेते। आणि तर पूजा मांडून घेतली होती, देवपूजा केली। त्यानंतर आता मला स्वयंपाक बनवायचा होता, तर शेंगा घेतल्या होत्या, त्या शेंगा छान स्वच्छ करून घेतल्या, म्हणजे मोडून घेतल्या त्या। आणि आता मला घालायची होती भाजी फोडणी। तर एक साईडने वरण भाताचा कुकर आणि त्यामध्ये छोट्या गंजीमध्ये खिचडी मांडून घेतली, मुगाची डाळ टाकली, थोडे तांदूळ आणि त्याची खिचडी बनवून घेतली। कारण सूर्यनारायण देवाला खिचडी आणि शेंगाची भाजीचाच नैवेद्य प्रिय आहे म्हणून। आणि तसा तिळगुळ पण चालतो, परंतु आत्ताच ठेवला नाही तरी चालतं, असो। आणि आता छान भाजी फोडणी घालून घेतली। तर भाजी फोडणी घालण्यासाठी पहिले तेल गरम करून घेतलं, जिरा मोहरीची छान फोडणी दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये लसण, मिरची, जिरं आणि सांबार याचा ठेचा बनवून घेतला, खलबत्त्यामध्ये तो टाकून घेतला। त्यानंतर कांदे टाकले, मग टमाटर टाकून छान शिजू दिले आणि मग तिखट, मीठ, हळद हे सगळं काही टाकलं। आणि हिरवा सांबार असल्यामुळे कसं कोणतेही मसाले नाही टाकले ना तरी पण चालतं। आणि मग छान नैवेद्य ठेवून दिला आणि यांच्यासाठी टाकल्या पोळ्या, कारण हे काही वरण भात किंवा खिचडी काही खात नाही, त्यामुळे यांच्यासाठी पोळ्या बनवून घेतल्या। आणि त्यानंतर मग मी गेली शेतीमध्ये, तर तिथलं काही शूट केलं नाही आज, काय म्हटलं तेच दाखवावं, तर बघा। आणि माझ्या नणदबाईचा फोन आला होता की आज शेंगा तोडायसाठी या म्हणून, तर म्हणून मग मी गेले, 12 वाजता गेले आणि बरोबर 4:30 पावणे 5ला घरी आले मी। घरी आल्यानंतर हातपाय धुवून छान फ्रेश झाले आणि मग गेले मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये जाणं आज मला खूप गरजेचं होतं, कारण काहीच भाजीपाला नव्हता घरी, फक्त सांबार होता, आलू नव्हते, टमाटर नव्हते, मिरची नव्हती, सगळं काही संपलं होतं। आणि हा जो पांढरा थैला दिसताय ना, या थैला भरून शेंगा आणल्या तर मी, तर मला हा थैला मार्केटमध्ये न्यायचा होता, त्यामुळे मग या शेंगा या ओढणीमध्ये टाकून ठेवल्या आणि मग हा थैला घेऊन मी मार्केटमध्ये गेली। तिथून आली आणि सगळा भाजीपाला घेऊन आले मार्केटमधून। तर चला आता मार्केटमधून काय काय आणलं ते पाहूया। आणि यापेक्षा थोड्या शेंगा मी मला दिल्या। तर मी म्हटलं, कारण कसं आहे, आता घरची शेती असलं तर थोड्या थोड्या रोज आणणं होते, परंतु मी काही शेती करत नाही, त्यामुळे आता दुसऱ्याच्या शेतीतून शेंगा आणावं लागतं बघा। नाहीतर आपल्या घरची जर शेती राहिली हक्काची राहते आणि आपण जेव्हा म्हटलं तेव्हा आणू शकतो, आणि दुसऱ्याच्या वावरातलं म्हटलं तर ते कसं आहे, जेव्हा कोणी सांगेल तरच आपल्याला जावं लागतं, तर असो, ती गोष्ट वेगळी आहे। आणि आता मी मार्केटमधून फळं पहिले घेतले होते, तर किवी, मोसंबी आणि आवळे दीपकला लागणार होते, ते साहित्य मी घेऊन आली होती, म्हणजे फळामध्ये।
किवी आणली होती 1 बॉक्स, अर्धा किलो आवळे आणि अर्धा किलो मोसंबी आणली आणि सगळा भाजीपाला घेऊन आली. मुळे, वांगे, पालक, मेथी, गाजर, आलू, मिरची, सगळा भाजीपाला घेऊन आली आणि आता हा सगळा भाजीपाला मला करायचा आहे स्वच्छ. तर पहिले वाट्यामध्ये सगळा भाजीपाला काढून घेणार, त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आणि फ्रीजमध्ये लावून द्यायचं. पुसून टाकायचा पहिले सगळा भाजीपाला आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये लावून देणार. नाहीतर मग गॅस ओट्यावर जर हा सगळा पसारा ठेवला तर मग तसाच पसारा राहतो. आणि आता मला बनवायचं स्वयंपाक, त्यामुळे मग म्हटलं काय ओट्यावर पसारा ठेवायचा, म्हणून मग जेव्हाच्या तेव्हा सगळा भाजीपाला धुधा करून फ्रीजमध्ये लावून दिला. फक्त गाजर बाहेर काढून ठेवले. आता हे गाजर मला किसायचे होते. मेथीची भाजी खुडून घेतली, कारण मला लग्नानंतर होईलच प्रेम ही नाटक पाहिल्याशिवाय काही जमत नाहीच. तर ते नाटक पाहता बघा भाजी खुडून घेतली मी. सासूबाईने वाटाण्याचे दाणे काढून दिले, थोडेसे तुरीचे दाणे काढून घेतले आणि हे आलू मी सकाळी कुकरला लावले होते बघा, म्हणजे मुलं काही बनवून खातील म्हणून. परंतु मुलांनी काहीही बनवले नाही त्याचं आणि काही खाल्ले नाही, ते आलू तसेच होते. तर आता त्याची थोडी भाजी बनवून द्यायला लागेल दीपकला. तर नाहीतर मग आता उद्याच म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी पण ते कामी येऊन जातील. तर आता ते आलू फ्रीजला ठेवून घेतले आणि आता बनवणार आहे गाजरचा हलवा. तर पहिले तुरीच्या शेंगा ह्या उकडायला म्हणल्या आहे मी आणि एकीकडे गाजर किसून घेतले. दूध आलं होतं तर ते दूध गरम करायसाठी ठेवलं आणि ही वस्तू मी घेतली आहे किचनसाठी. फूड प्रोसेसर घेतला आहे किचनसाठी, नवीन खरेदी केली आहे मी. माझ्याकडे होतं फूड प्रोसेसर, परंतु ते खराब झालं होतं, त्यामुळे मग हे नवीन घेतलं आहे. तर मार्केटमध्ये ना 4-5 दुकानं फिरलं मी, परंतु एकाही दुकानात मला फूड प्रोसेसर मिळालं नाही. आणि ऑनलाईन बोलवायचं तर ते कसं निघतं कसं नाही, आणि कोणती वस्तू जर बिघडली तर मग असं कोणाला सांगता येत नाही ऑनलाईनचं. त्यामुळे मग मला दुकानातूनच पाहिजे होतं, त्यामुळे मग दुकानातूनच घेतलं आहे मी. प्रेस्टिज कंपनीचा आहे आणि छान आहे. अगदी 2 मिनटंसुद्धा लागत नाही 1 किलोचा किस काढण्यासाठी आणि इतकं छान बारीक किस निघाला की खूप छान आणि छान आहे. सगळंच आहे, कणिक भिजवता येतं यामध्ये, भाजी कापता येतं, सगळंच काय करता येतं. समोर दाखवेलच मी, परंतु असो. आता छान गाजरचा किस काढून घेतला आहे आणि आता बनवायचा होता मला गाजरचा हलवा. तर शेंगा उकळून घेतल्या होत्या, त्या थंड होईपर्यंत गाजर आता शिजायला टाकलं आहे. म्हणजे गाजर तुपामध्ये छान भाजून घेणार आहे. आणि गाजर सारखं हलवत नाही राहावं लागत, म्हणून मग मी काय केलं, गाजर तुपामध्ये टाकून थोडंसं फिरवून घेतलं, त्यावर ताट झाकून दिलं आणि आता बसले शेंगा खायसाठी. शेंगा खाऊन होईपर्यंत बरोबर गाजरमधलं पाणी सगळं सुकलं होतं, म्हणजे आटलं होतं. आता यामध्ये वेलची पावडर आणि साखर टाकून घ्यायची आणि छान साखरेचा पाक होईपर्यंत फिरवायचं आणि त्यानंतर मग गाजरचा हलवा तयार. तर असो. आणि मसाला भात, गाजरचा हलवा आणि उकडलेल्या शेंगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.